हॅलो, हाय, नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नेहमीसारखं तुमच्यासाठी आज आम्ही लाईव्ह घेऊन आलो आहोत स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सकडून. आपण नेहमीच सेशन्स करतो. सो आज पण आपण एक असंच खास सेशन करणार आहे सुरभी हांडे बरोबर. सुरभी हांडे ही म्हाळसा म्हणून खूप जास्त लोकप्रिय झाली आणि जय मल्हार ही सिरियल अतिशय उत्तमरित्या तिने केलेली आहे. तर आज आपण तिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. तुम्ही लवकर जॉईन व्हा आणि सगळ्यांचा हाय, वेलकम, हॅलो, हाय अश्विनी. सो तुमचे प्रश्न नेहमीच घेत असते मी, जसं मला जमेल तसं. तर तुम्ही तुमचे प्रश्न पण रेडी ठेवा आणि अशीच सध्या येस खूप लोक जॉईन झाली आहेत. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि लवकरच आपण सुरभीला रिक्वेस्ट पाठवूया आणि आपलं सेशन स्टार्ट करू. अजेंडा तुम्हाला माहितीच आहे. अजेंडामध्ये तर काय, आपण गेम्स घेतो, क्वेश्चन्स विचारतो, ऑडियन्स क्वेश्चन्स असतात. आणि हो, अजून कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करा, तुमच्या फ्रेंड्सला सजेस्ट करा. असे नवीन नवीन आपण एक्सपिरियन्सेस बघतो सेलिब्रिटीज बरोबर. सो सुरभी तर येत इथे आली आहे आणि मी तिला लगेच जॉईन करते, तिला रिक्वेस्ट पाठवते. तुम्ही रेडी रहा लाईव्ह सेशन बघायला तिच्याबरोबर. सर गणेश सोळंके हे आपले हाय कंपनीचे ओनर आहे. हॅलो सगळ्यांना. हॅलो सुरभी ताई, कशी? छान, मस्त, मजेत, टकाटक. नमस्कार, कशी आहेस तू? हो. येस. सो मी आता सांगत होते की सुरभीताई आपल्याबरोबर जॉईन होणार आहे आणि सगळ्यात आधी तर स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट गणेश सोळंके थँक्यू सो मच. यांच्या वतीने मी ऐश्वर्या थँक्यू. तुझं आपल्या ऑडियन्सचं खूप स्वागत करते. येस. सो खूप लोक जॉईन झालेले आहेत. तर सुरभीताई तुला अजेंडा मी एक सांगते, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि ऑडियन्सचे क्वेश्चन्स पण खूप सारे येतात. सो अजेंडा असा आहे की मी तुला काही क्वेश्चन्स विचारणार आहे, त्याचे तुला आन्सर द्यायचे आणि ऑडियन्स सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे. ऑडियन्सचे पण तुला आन्सर द्यावे लागतील आणि आपण काही गेम्स पण खेळणार आहोत. हो, रेडी आहे मी. ग्रेट. सो तू रेडी आहेस? ओके, सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार. खूप छान वाटतंय. खूप मला माहितीये मी खूपच कमी प्रमाणात सोशल मीडियावर असते आणि याचा अर्थ असा नाहीये की मला सगळ्यांशी गप्पा मारायला आवडत नाही, पण माहित नाही, म्हणजे मी फार ऍक्टिव्ह नाही राहू शकत. माझा मे बी हा मायनस पॉइंट असेल, पण ठीक आहे, हळूहळू प्रयत्न करते मधून मधून सगळ्यांशी म्हणजे काही ना काहीतरी बोलत राहणं. तुमच्यासारख्या लोकांच्या निमित्ताने का होईना मला लोकांशी बोलायला चान्स मिळतो, त्यामुळे थँक्यू सो मच. ग्रेट ग्रेट. सो येस, सगळ्यांना पुन्हा एकदा वेलकम. आणि गिरिजा ताई जॉईन झाली आहे. गिरिजा ताईचं खूप खूप स्वागत. सो आपण स्टार्ट करूया. सुरभीताई, पहिला प्रश्न माझा असा आहे की तुझं या क्षेत्रामध्ये तुझी आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे एकतर माझी आई स्वतः खूप छान लिहिते आणि लहानपणी म्हणजे बालनाट्य म्हणा किंवा नाट्यछटा स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा व्हायच्या, तर तिथे आई पाठवायची, ती स्वतः नाटक वगैरे लिहायची. नंतर जळगावला होते मी लहानपणी, सो तिथला आमचा ग्रुप, मग बालनाट्य, मग राज्यनाट्य, कामगार कल्याण, असे अनेक नाटकं. त्यानंतर कॉलेजमध्ये मी नागपूरला शिकले, त्यामुळे तिथून आम्ही महानाट्य केलं होतं विवेकानंदांचं, स्वामी नावाचं. आणि अगदी खरं सांगायचं तर माझा असा अजिबात प्लॅन नव्हता की मला इंडस्ट्रीत यायचंय आणि असं काही काम करायचंय वगैरे. पण लकीली माझ्या बाबांच्या मित्रांकडून मला चांगलं काही काम मिळाले, जे काही आंबटगोड म्हणा किंवा जय मल्हार तर आंबटगोड नंतर सुरू झालीये, पण एंट्री जी झाली ती ओळखीतून झाली आणि ती एंट्री झाली आणि ते होत गेलं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपसूक झाल्या आहेत, असं काही ठरवलं नव्हतं. तर आवड तर होतीच, असं नव्हतं आवड नव्हती, पण असं काही ठरवलं नव्हतं की पुढे हेच करायचंय वगैरे. ग्रेट. आणि मला तुला प्रश्न अजून विचारायचा आहे. आपलं बघ, लाईफ मध्ये एक कॅरेक्टर नेहमी काही ना काही देऊन जातं आपल्याला. तर एवढं प्रेम आजही, म्हणजे मला असं वाटतं हा जर प्रश्न थोडा वर्ष आधी म्हणजे जेव्हाही मला विचारायचं तेव्हा माझं उत्तर वेगळं होतं, पण आता हे उत्तर खूप बदललंय. कारण आज 6 वर्ष झाली आहेत जय मल्हार संपून,
तरीही अजूनही म्हाळसाबद्दलची म्हणजे जे प्रेम आहे, जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, ती तशीच आहे लोकांना. ती म्हाळसाबद्दल आहे नो डाऊट, पण माझ्यावर असलेलं प्रेम तेही अजूनही तसंच आहे. इव्हन ते दिवसेंदिवस वाढतंय आय गेस. त्यामुळे म्हाळसाने इतकी मोठी गोष्ट मला दिली, अजून काय हवंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि खरंच तुझं जे काम केलं, तू जे काही कन्वे केलं, माझं आमच्यापर्यंत कन्वे केली, थँक्यू. अतिशय उत्तमरित्या केली. खरंच तुला अप्रिसिएशन थँक्यू. आहे त्याबद्दल, माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या फॅनकडून सुद्धा. सो सुरभिताई, मला हे सांगायचं आहे तुला हो. की आता पॅन्डेमिक तर तुलाही माहिती आहे की किती टफ पिरियड होता सगळ्यांसाठीच. तर मला हे सेम जाणून घ्यायचं की सगळ्यांना होता पॅन्डेमिक तसाच. एकतर तुझ्यासाठी आपण कसं कुठेही होतं? बाहेर जात नव्हतो, घरीच होतो. आणि नवीन नवीन सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात. आणि तेच कामाच्या बाबतीत पण आहे की सगळ्यांना असं झालं असेल की चला ठीक आहे, 15 दिवस जरा आता घरी घरच्यांना वेळ देऊ, घरी थांबू. पण ते 15 दिवसाचे जसे दिवस वाढत गेले, त्यानंतर मग प्रश्न पडतो ना एका पॉइंट नंतर, आता करायचं काय. पण ते सगळ्यांनाच, म्हणजे मला पण सेमच अनुभव आला. पण एवढंच आहे की ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी आपल्याला शिकवून जाते. त्या 2 वर्षामध्ये अजून अनेक छान छान गोष्टी झाल्या. म्हणजे फक्त करिअर सोडता पर्सनल लाईफ पण तुमचं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. सो मला वाटतं सगळ्यांनीच घरी तेवढा वेळ दिला आणि द्यावा लागलाय सगळ्यांना. त्यामुळे मग तो द्यायला सवय झाली. आणि त्या छान सवयी लागल्या. सगळ्यांसारखाच गेला, असं काही वेगळं असं हे नाही. टेन्शन तर असायचंच, ग्रेट कधी ग्रेट ग्रेट. उघडतंय लॉकडाऊन आणि कधी सुरू होतंय सगळं. येस. ऍक्च्युली मी तुझा काय इन्स्टा स्क्रोल करत होते आणि मी पुढी असं हो. पाहिलं की तू खूप फूडी आहेस. तर फूडी आहेस हो. खूप. हो. मी कोलॅबरेशन बघितले सगळ्यांबरोबर. तू प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करते आणि ऍडव्हर्टाइजमेंट करते. तुझे एन्डॉर्समेंट सुद्धा खूप छान चालू आहेत, जे काय आहेत. तर मी काय म्हणजे तू मी फूडी आहे फुडी म्हणून मला आहेस की स्वयंपाक तुला करता येतो. स्वयंपाकही करता येतो? कारण बऱ्याचदा काय होतं, जे खावंसं वाटतं ते प्रत्येक वेळेला आपल्यासाठी कोणीतरी करून देईल, ओके. किंवा अचानक मनात आलं की आता मला हेच खायचं, म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर काहीतरी खायची इच्छा होती. तर या निमित्ताने तो पदार्थ शिकता येतो. आणि मग मला मग ती डिपेंडन्सी नसते, पटकन उठायचं, आपलं आपलं छान खायला करायचं आणि खायचं. कारण मी प्रचंड फूडी आहे, मला खूप आवडतं खायला. आणि मी खूप खूप खाते. येस, ते तुझ्या इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर आम्ही पाहिलंच आहे. तर हॅलो. लवकर जा आणि सुविधेला हॅलो. फॉलो करा आणि इव्हन स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला सुद्धा फॉलो करा, ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी. कारण असेच छान छान लाईव्ह सेशन्स हो, आपण आता बघणार येतोय, आहोत. आता येतोय. सो माझा आवाज येतोय सुविधे तुला? ओके, ग्रेट. सो आपण एक पटकन क्विक गेम खेळूया. गेमचं नाव आहे टंग ट्विस्टर. तर टंग ट्विस्टरचे काही रूल्स आहेत. जसं की तुला एक वाक्य सतत 5 वेळा म्हणायचं आहे आणि ओके. समजा जर तू बराच. अडखळलीस तर तुला 3 चान्सेस आहेत. ओके. येस. सो पहिलं पहिलं टंग ट्विस्टर आहे हा, स्पेसिफिक 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 पॅसिफिक. पॅसिफिक पॅसिफिक. स्पेसिफिक पॅसिफिक स्पेसिफिक पॅसिफिक स्पेसिफिक येस. पॅसिफिक स्पेसिफिक पॅसिफिक पॅसिफिक स्पेसिफिक पॅसिफिक. नाही, बस झालंय, आलंय, पण मला थोडंसं आलंय. ओके. 95 ठीक वगैरे आहे. नाही आलंय, 95 म्हणजे 100 पैकी 75 आलंय, पण 95 आलंय. आलंय ओके, तुला. सो 50 अबव आहे. ग्रेट, गुड. येस, 50 अबव आहे. सो सेकंड आपलं आहे अरे बापरे. कच्चा कच्चा कचरा कचरा पक्का पक्का चक्रा, चक्रा. है ना. कच्चा कचरा पक्का चक्रा, वाक्य येस. करेक्ट आहे ना. हा. कच्चा कचरा पक्का चक्रा, हा, वाक्य कच्चा कचरा correct. पक्का चक्रा, कच्चा कचरा पक्का चक्रा, कच्चा कचरा पक्का चक्रा, कच्चा कचरा पक्का चक्रा. हा, आलं. हा. ग्रेट. हा, हे पण छान होतं. गुड ट्राय, गुड ट्राय. सो तू टंग ट्विस्टर्स हो. वगैरे करत असते की नाही? म्हणजे आता ह्या क्षेत्राची खरंच तर गरज आहे की खूप लोक मी बघते टंग ट्विस्टर
करतात. हा, तर म्हणजे असं असं गेममधून अधूनमधून वगैरे तू काहीतरी कधी खेळते टंग ट्विस्टरला चाललेलं वगैरे? असतं. पण आज म्हणजे मजा आली. आज खूप दिवसांनी ऍक्च्युली मी हे केलंय, त्यामुळे मजा आली हा गेम खेळायला. असं अधूनमधून चाललेलं असतं. ग्रेट. येस. सो या पुन्हा एकदा आपण ऑडियन्सकडे येऊयात. ऑडियन्स तुमचे प्रश्न रेडी ठेवा. मी ताईला एक दोन प्रश्न विचारते आणि लगेचच तुमच्याकडे येते. सो ताई, पुढचा प्रश्न अच्छा, माझा असा आवडलं तर आहे, का बिग बॉस आवडेल? मध्ये जायला आवडेल का आणि का आवडेल? ओके. अजून मला आवडलं तर का? तसं हा. माहित नाहीये मला मी जाईन की नाही. पण जर गेले तर हा आवडेल. कारण एक कारण आहे त्याचं, एकच सगळ्यात महत्वाचं, की एकतर घरापासून तुम्ही 3 महिने कोणाशीच काहीच कॉन्टॅक्ट नाही, कोणाशीच काहीच बोलायचं नाही, आणि तेवढेच लोक जेवढे तिथे आले असतील 24 तास त्यांच्यामध्ये. मला माहित नाही, म्हणजे मला हा एक अनुभव घ्यायला डेफिनेटली आवडेल, की मला तो कसा अनुभव येणार आहे मला माहित नाही. सो तो अनुभव घ्यायला मला जायला आवडेल. ग्रेट. ग्रेट. बिग बॉस मध्ये बापरे. पाहिजे तू, असं मला ऑडियन्सचं उलट बिग पण बॉस म्हणणं म्हटलं मला आहे. थोडंसं टेन्शन येतं खरं तर. आणि माहित खूप नाही. साऱ्या पण ऑडियन्सनी तुला म्हणजे खरंच शक्य होतं का इतके दिवस राहणं, आणि कसं कसं ते पॉसिबल आहे, हा अनुभव घ्यायला जायचंय मला. पण पण मला माहित नाही, आता मी असं काही सांगू नाही शकत जाणार आहे की नाही. ग्रेट. सो थोडस आपण एक सामाजिक ह्याच्याकडे जाऊया, म्हणजे सोसायटीकडे जाऊया. तर सध्या तर तुला माहिती आहे, मणिपूरमध्ये हो. वुमन हॅरसमेंटचा सीन झाला होता. असं आसपास भरपूर जागी होत असतं. तर याबद्दल तुझं काय मत आहे? आणि नुसतं मुलींनाच नाही तर मेसेज मुलांना म्हणजे सुद्धा हाच आहे. काय एकतर ना मेसेज आपल्याकडे देशील ना, या सगळ्या मला असं खूप संदर्भात? वाटतं की आपल्याकडे एखाद्या गोष्टी म्हणजे प्रवाहानुसार वाहणारे लोक खूप आहेत. म्हणजे एखादी गोष्ट घडली की त्याच्याविषयी जिथे जितकी म्हणजे त्या गोष्टीची जशी चर्चा होतीये ती चर्चाच लोक सगळ्यात जास्त करतात. काहीतरी वेगळं त्यातून म्हणजे त्यातून काहीतरी वेगळं बोलतील असं खूप रेअरली घडतं. आणि कुठल्याही गोष्टीचा कशा पद्धतीने बाऊ केला पाहिजे हे आपल्याकडे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुलींकडे बघताना आपण बऱ्याचदा म्हणतो की मुलांची पण नजर चांगली असली पाहिजे, मुलींनी काही लहान कपडे घालूच नाहीत का, मुलं बघतात म्हणून. हे अगदी करेक्ट आहे, नो डाऊट. पण या गोष्टीचं ना इतकं भांडवल केलंय की ते कधी कधी आपण म्हणतो ना की म्हणजे घरात मुंग्या होणं हे एक नॉर्मल एखादी जर गोष्ट असेल तर ती घरात मुंग्या झाल्या जितकं आपण ते बोलू तितकी ती गोष्ट अजून जास्त वाढत जाते. तर आता ते मणिपूरमध्ये झालंय, नो डाऊट. अशा अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी आतापर्यंत घडल्या आहेत. पण मला असं वाटतं की या गोष्टीकडे ना तेवढं स्ट्रिक्टली बघितलं गेलं पाहिजे. त्याचा फक्त चर्चा करून किंवा हा ठीक आहे होतंय, किंवा मुलं तर असेच असतात, किंवा त्या मुलींनाही कळायला नको का, असे अनेक लोकांच्या दोन्ही बाजूने अनेक लोक बोलत असतात. पण त्या सिच्युएशन्स हँडल करण्यासाठी ना आपले विचार आधी बदलणं खूप महत्वाचं आहे. की असं काही नाहीये, म्हणजे मुलांची नजर घाणेरडी आहे म्हणजे काय सगळ्याच मुलांची नजर घाणेरडी असते असं नाही होत. आणि दुसरं, मुली लहान कपडे फक्त काही मुलांना दाखवायला घालतात असं होत नाही. त्यात त्यांचा पण आनंद असू शकतो. की आता मला कोणी बघतच नाही म्हणून मी लहान कपडे घालू का, असं का होईल? कोणत्या मुलीला असं वाटेल की नाही आता मला ना सगळ्यांनी बघावं आणि माझ्यासोबत असं काहीतरी झालंच पाहिजे, असं नाही वाटत कोणालाच. पण त्याचा बाऊ खूप होतो. आणि मग त्या गोष्टी विचारांमध्ये बदल झाला तर गोष्टी बदलतील. ग्रेट. ग्रेट. खरंच आन्सर खूप सॅटिस्फाईड आहे. मलाही ह्या विषयावर खरंच असं वाटत होतं थँक्यू. की लाईव्ह कुणीतरी बोलावं, आणि तू बोलली. खरंच खूप छान उत्तर दिलंस. तर पुढच्या प्रश्नाकडे सुरळीतही आपण जाऊया. इंडस्ट्रीमध्ये बघ असं असतं की मी इंडस्ट्रीमध्ये गेले तर मी ह्या बरोबर काम करेल, ह्या व्यक्तीबरोबर, किंवा हे माझं आयडियल आहे. नाही, तर असं असं तुझ्या नाही अगं. बाबतीत कोण म्हणजे आहे? असा नाही विचार केलाय मी कधी, आणि असं नाहीये ऍक्च्युली की कोणातरी सोबत काम केल्यानंतर मला काम केल्याचं समाधान वाटेल वगैरे, असं नाहीये. मला एवढंच आहे की छान काम, एक छान कॅरेक्टर, एक छान स्टोरी, मला ते काम करताना आनंद वाटला पाहिजे, एवढंच काय ती डिमांड आहे. दुसरं असं अजिबात नाहीये की ह्याच्या सोबतच किंवा तिच्या सोबतच, असं नाहीये. ग्रेट. आणि आंबट गोड मध्ये तुझी थोडीशी ग्रे शेड होती.
तर आता तुला काय एक्सपेक्टेड आहे? तुला ग्रे शेड्स मध्ये करायला आवडेल की तुला म्हालसा असं एक सुंदर तू कॅरेक्टर केलं आहेस त्या आवडेल ह्याच्यामध्ये मला तुला ग्रे तो जॉन आवडेल? शेड काय करायला, तुला तुझं नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला एक्सपेक्टेशन्स काय डेफिनेटली आहेत? आवडेल. इव्हन म्हाळसा हे नेगेटिव्ह कॅरेक्टर नव्हतं तरीही ती चिडकी आणि रागीट असल्यामुळे अनेक लोकांना ती बऱ्याचदा विलन पण वाटली आहे. पण ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला डेफिनेटली आवडेल आणि ग्रे शेड तर आवडेलच. ग्रेट. सो आतापर्यंत माझ्या मते जेवढे तू सिरियल्स आणि मूवीज केले त्यामध्ये तुला असं एक असतं ना की चॅलेंजिंग आपलं एक कॅरेक्टर आहे, तर ते कुठलं होतं? माझ्या मते तर म्हाळसाच असेल, कारण त्यामध्ये तू हो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हिटी दोन्ही तुला ते प्ले करावं लागलं होतं आणि म्हाळसा तुला प्ले करायचं होतं. सो म्हणजे मी असा एक अंदाज लावला होता, पण तुझ्या ह्याने सांग की तुझं एक म्हाळसा काय मिळायच्या होतं की सगळ्यात आधीपर्यंत चॅलेंजिंग रोल मी तुला म्हणजे कुठला मला या होता? गोष्टीची ऍज सच अशी काही कल्पना नव्हती की चॅलेंजिंग म्हणून मी एक्झॅक्टली काय चॅलेंज, म्हणजे कुठल्या गोष्टीला चॅलेंजिंग म्हटलं गेलं पाहिजे. मला असं होतं की नाही ठीक आहे, आपल्याकडे काम येतंय, आपल्याला एक छान काम ते आवडतंय, तो रोल आवडतोय, मला आनंद होतोय काम करताना, तर ते काम चॅलेंजिंग आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकच कॅरेक्टर हे चॅलेंजिंग असतं, कारण ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ते कॅरेक्टर चॅलेंज असण्यापेक्षा, म्हणजे त्या त्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी चॅलेंज असण्यापेक्षा. सो आणि म्हाळसा केल्यानंतर मला असं म्हणजे करताना असं जाणवलं की याच्यामध्ये अनेक शेड्स ऑलरेडी आलेले आहेत. पण यानंतर डेफिनेटली मला, असेच मी तुला जे म्हटलं की असं काही नाहीये, मला रोल छान, तो प्रत्येकच रोल चॅलेंजिंग म्हणून, म्हणजे चॅलेंज म्हणूनच स्वीकारेन मी त्याला. आणि त्या प्रत्येकच कॅरेक्टरला तेवढा न्याय द्यायचा प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. येस, ऍक्च्युली माझ्यामधूनच कळतं की तू खूप वर्सेटाईल ऍक्ट्रेस आहेस. पण मला हे जाणून घ्यायचंय की म्हाळसासाठी अशी तुला काय तयारी करायला लागली? तू एकतर म्हणजे मी तुला म्हाळसाला सांगू कसं का, स्टडी स्टडी केलंस? म्हणजे मला जेव्हा मला हे कळलं होतं की म्हाळसा हे पार्वतीचं रूप आहे, तर एखाद्या देवीला, म्हणजे देवीला, त्या पॉवरला माणसामध्ये उतरवायचं, हाच एक सगळ्यात मोठा अभ्यास होता. की माणूस म्हणून जगताना ते कसे जगतात. मग हे जे दाखवणं असतं की आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की ठीक आहे, देव आहेत ना, म्हणजे ते एक वेगळं हे की चमत्कार होतील आणि हे होईल ते होईल, असं नाहीये. जे मल्हार करताना आम्ही खऱ्या अर्थाने घरात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी म्हाळसाच्या आयुष्यात घडत होत्या, खंडोबाच्या आयुष्यात घडत होत्या. त्यामुळे त्याचा अभ्यास म्हणजे मेन हाच होता की देवी असूनही बाईसारखं, नॉर्मल बाईसारखं वागणं, हा सगळ्यात मोठा अभ्यास. आणि त्यानंतर ते कॅरेक्टर करता 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 हळूहळू त्या कॅरेक्टरचा अभ्यास होत गेला. ग्रेट. सो ताई, आपण जाऊया एक ऑडियन्सकडे. श्रीनिधी समर्थ तुला विचारताय की इन केस जर तू ऍक्ट्रेस नसती तर तुला कोणत्या एकतरी माझी फील्डमध्ये काम बहीणच आहे करायला जी मला आवडलं असतं? विचारतीये, म्हणजे जे की ती या इंटरव्ह्यू नंतर पण मला फोन करून हे विचारू शकते, किंवा ओके. आम्ही असं याबद्दल अनेकदा बोललोय. पण ठीक आहे, तिने आता प्रश्न हा विचारलेलाच आहे तर माहित नाही, मी असा विचार नाही केलाय, म्हणजे असं काही. पण मला डेफिनेटली मला बिझनेस करायला आवडतो, सो मी कुठला ना कुठला तरी बिझनेस डेफिनेटली केला असता, या पुढेही करेन. बघू बघू. ओके. पुन्हा एकदा एक क्विक गेम खेळूया, मूवी डायलॉगचा. मी बापरे. तुला मूवी डायलॉग सांगणार आहे आणि तुला मूवी ओळखायचा आहे. हे सो आपलं पहिला डायलॉग आहे, उरी, हाऊस द जोश. मला खूप आवडतो तो पिक्चर. ग्रेट. गुड. सो दुसरा आहे, येस, खूपच खूप भारी छान. आहे आणि जे काही सर्जिकल स्ट्राईक त्यांनी प्ले केलंय, यु नो दॅट वॉज ऑन द रिअल इन्सिडेंट. येस. सो सेकंड आहे, टेन्शन लेने का नाही सिर्फ देने असं का, का. हे तर वाक्य मला वाटतं बऱ्याच मूवीज मध्ये असेल. टेन्शन. हे ऍक्च्युली एक खूप फेमस हो वाक्य हो. आहे. आणि आता काय सांगू तुला, हिंदी हिंदी मूवी आहे. टेन्शन का नाही मामूल, सॉरी, टेन्शन लेने का नहीं सलमान मामूल खानचा देने कोणता का. पिक्चर आहे का हा? माती खाल्ली आहे मी, तू सांभरले. नाही. ओके.
प्लीज मला तिथे एक मदत ऑडियन्सला करा आपण घेऊया कोणीतरी. चान्स, ऑडियन्स पण पार्टिसिपेट करू शकता. सो ऑडियन्स, येस, सुरभीताईला सांगू शकतात. मी पुन्हा एकदा डायलॉग सांगते, टेन्शन लेने का नाही मामू देने का. सो हो, ऑडियन्स मधून एक्सपेक्टेड मला असं आहे, वाटतं की सुरभीताई हे वाट वाक्य ना बघतीये. येस. असं बऱ्याच पिक्चर मध्ये असू शकतं, पण असं पर्टिक्युलर कशात आहे ते आता सांगा ना प्लीज कोणीतरी. मुन्ना भाई, ओ मुन्ना भाई, राईट आकाशने राईट. तुला थँक्यू. कोणी मेसेज सांगितलं केला. होतं हे? येस, कोणी सांगितलं? येस आकाश. Sure. थँक्यू आकाश, थँक्यू. हे आकाशने सांगितलं होतं. आकाश. आणि खूप सारे आता थँक्स. येत आहेत. सो सगळ्यांना थँक्यू. सगळे पार्टिसिपेट करतात, अशी सुविधाला मदत करत राहा. सो तिसरा ताई आपला डायलॉग आहे, आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, अरे इंटरव्ह्यू बाप एकदम रे, टॉप, एकदम हे कडक. आपल्या चॅनलचं वाक्य आहे का कोणत्या मूवी मधलं वाक्य आहे? ओके. हे मूवी मधलं वाक्य. नाही यार, आपलं नाणं अगदी ठणठणीत वाजतं. ऑडियन्स पुन्हा एकदा ते करू शकते, आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, एकदम इंटरव्ह्यू कडक एकदम वालं ना, टॉप, एकदम कडक. लय भारी आहे का हा? नाही नाही, असाच काहीतरी आहे ना, एकदम कडक वाला. नाही, पुन्हा एकदा डॉक्टर ओके, मंदरने तुला केलेलं एक आहे. मिनिट, सांगितलंय का? त्यांनी मंदार तुला, कुठे गेला? येस, मंदार हो. काय सांगितलंय उत्तर? आकाशने सुद्धा पुन्हा एकदा सांगितलंय, का? मंदार आणि आकाशने ओके. सुद्धा अरे सांगितलं. यार सॉरी, शी काय विचित्र आहे. बरं, सॉलिड आहेत बाकीचे सगळे. मला तर वाटतं आपण त्यांच्यासोबतच गेम खेळतोय, आपण दोघे मिळून गेम खेळतोय असं वाटतंय मला. थँक्यू. काशीनाथ खानेकर हे खूप बरोबर उत्तर आहे, आणि मंदार आणि जाऊ दे, आकाशला एक सोपं दोघांना काहीतरी thank you विचार ना, so म्हणजे मी much. ऑब्व्हियसली म्हणजे सोपेच विचारतेस तू. खरं तर हा माझा प्रॉब्लेम होतोय जरा. ठीक आहे, मला आहे मदतीला, त्यामुळे मी जरा बिंदास्त आहे. तू मूवी वगैरे, बघते पण येस, मूवी वगैरे बघतेस जास्त की नाही, नाही? म्हणजे फार मूवीज फॅन नाहीये मी. बघते पण खूपच कमी. म्हणजे बघायला ओके, घेतली तर मी ती एखाद्या मूवीचं पारायण करेन, नाहीतर मग एखादी ओके. अजिबातच बघितलेली नसते. असं होतं माझं. एक्स्ट्रीम 2 विषय होतात. ओ, ग्रेट. सो पुढे जाऊया ताई. मला हे विचारायचं आहे, मुंबईमध्ये आता तुला तर माहिती आहे, ऑडिशन करता अनेक ठिकाणावरून लोक येत असतात. आणि समजा जर ऑडिशन दुसऱ्या दिवशी सेकंड राऊंडला बोलवलं, किंवा अजून एखादे 2 ऑडिशन त्यांना द्यायचे असेल, तर असा प्रॉब्लेम होतो की मुला मुलींना तिथं, मोस्टली मुलींना अशी राहायची सोय नाहीये, किंवा अफोर्डेबल नसतात मुंबईचे जे हॉटेल्स एकतर वगैरे माझं आहेत. असं तर म्हणणं आहे ना अशा की मुला मुलींना तू काय सजेशन आपल्याला देशील? काय करायचं आहे, किंवा जर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आली, त्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी, म्हणजे मुंबई सारख्यापेक्षा म्हणण्यापेक्षा जी जागा आपल्याला आधी माहितीच नसते, आपण तिकडे कधी आलेलो नसतो, आपल्याला कधीतरी 2 दिवस येणं आणि तिथे राहण्याची काय सोय होऊ शकते, किंवा कसे लोक आहेत, आपल्याला जोपर्यंत कोणत्या गोष्टींची ओळख होत नाही तोपर्यंत ना मला अभिनय करायचाच आहे, ह्या म्हणजे हा एक विचार करून मुंबईला येऊन मग ऑडिशन्स देऊन मग सिलेक्शन होतं नाही होत, ही सगळी वाट बघत बघत राहण्याची खाण्याची कसली सोय नसताना आपले हाल करून घेण्यात अर्थ नसतो. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला एक खूप फिक्स असतं ना, तेवढं पॅशन असतं की मला करायचंच आहे, म्हणजे मला काही झालं तरी मी हेच करणार आहे, मग अशा परिस्थितीमध्ये ना मी कुठे राहतेय, मी काय खातेय, या गोष्टींचं म्हणजे डोक्यातच येत नाही, कारण ते वेड लागलेलं असतं. सो जोपर्यंत जर असं काही होत असेल की माझे हाल होत आहेत किंवा कळतच नाही मी आता कुठे राहू वगैरे, अशा वेळेला प्लीज डायरेक्ट मुंबईला येऊ नका. कोणीतरी चांगलं एखादी, तुम्हाला खरंच ज्या गोष्टींची गॅरंटी असेल की ओके मला एक छान काम मिळू शकतं, किंवा इथे तिथे माझी कुठेतरी राहायची सोय होऊ शकते, कोणी नातेवाईक असतात, कोणी फ्रेंड्स असतात, अशा वेळेला मुंबईत येऊन ऑडिशन्स देणं ओके आहे. अदरवाईज
घरी सांगून 2-2, 3-3 वर्ष फक्त ऑडिशन्स देत राहायच्या, असं प्लीज करू नका. खूप चांगले चांगले अजून तुमच्यामध्ये अजून बऱ्याच कला असतील, आणि आता तर इतकं छान प्लॅटफॉर्म आहे. मी स्वतः सोशली ऍक्टिव्ह बिलकुल नाहीये, पण मी जे लोकांना बघते, तुम्ही तुम्ही असाल तिथे राहून तुमची कला लोकांना दाखवू शकता. त्यासाठी काहीच गरज नाहीये की मी एक वेळ काढून मुंबईत राहायला येईन आणि मी म्हणजे नसता खर्च, नंतर माहिती नसतात लोक काय काय नाही. आणि मुंबईत राहणं तसं सोपं नाहीये की तुम्ही जर आधी राहिले नसाल तर तो अनुभव जेव्हा सुरुवातीला येतो, मग त्यानंतर असंही बऱ्याच लोकांना होतं की मला मुंबई आवडतच नाही, किंवा खूप लोकांना मुंबई आवडायला लागते पण तिथे काही कामं नसतात मग एका पॉईंट नंतर, मग फक्त ती फ्रेंड्स झालेले असतात मजा मस्ती करायला म्हणून मुंबईत, मग अर्थ नाहीये त्या गोष्टींना. मग वर्षही जातात, काही करिअर पण होत नाही. आणि मग आता लॉकडाऊन मध्ये वगैरे आपण बघितलं की मग डिप्रेशन आणि हे ते नको. एवढ्या पुढच्या भानगडीत पडण्यापेक्षा आधी मला काय करायचंय हे फायनल करूनच मुंबईत येण्याचा डिसिजन घ्या. आधी कोणीच असा डिसिजन घेऊ नका की आता मी जाणार आणि मी करणार. अगदी खरंय, अगदी खरंय ताई. आणि अशा पॅशनेट लोकांसाठी स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स नवीन शाखा ओपन केली आहे ऍक्टिंग अकॅडमीची, आणि ज्यांना राहायची सोय नाहीये ते पण तिथे जाऊन राहू शकतात. नवी मुंबईमध्ये आहे, त्यासाठी संपर्क करू शकतात. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटचे ओनर, कंपनीचे जे ओनर वाव, आहेत विनय सोळंके यांना, ते नक्की तुम्हाला तुम्हाला ऑल द यामध्ये हेल्प बेस्ट करेल. तर हा यासाठी. आणि नवीन खूप उपक्रम आहे ताई, छान ह्याबद्दल तुम्ही सांगा. सुरुवात केली आहे. गरज म्हणजे गरज आहेच आता, की जे आता तुम्हाला प्रश्न विचारलास की अशा मुलींची जी सोय होईल ती तुमच्या निमित्ताने चांगली सोय होईल आणि मुली हिंमत करतील, मुलींपेक्षा त्यांचे आई वडील. कारण किती झालं तरी आई बाबांना ती काळजी असतेच, मुलगा असो का मुलगी असो. तर एवढ्या लांब जाणार म्हटल्यानंतर चांगली सोय केली आहे तुम्ही. तुम्हाला खरंच खूप छान वाटतंय मला कोणीतरी हा विचार केला की या इंडस्ट्रीसाठी मुलींना राहण्याची सोय होणं. आणि गुड, मस्त. थँक्यू, थँक्यू ताई. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे, तू संगीत पण केलं आहेस असं मी तुझ्या विकिपीडिया मध्ये ऍक्च्युली आज मी वाचत होते. सो संगीत मध्ये मी काय गाण्यात केलं आहे विशारद तू, केलंय आणि ते कंटिन्यू करायला आवडेल आणि का? मी गाणी अशी म्हणत असते, पण असं काही पुढे मी विचार आधी तरी नव्हता केला, पण आता आहे असं मध्येच कधी मला करेन ना आता परत रियाज वगैरे सुरू. माझा काही रियाज वगैरे मी असं काही करत नाही ऍज सच म्हणजे काहीच नाही करत. म्हणजे बरेच वर्ष झाले त्याला मी विशारद वगैरे होऊन. थोडंफार गाणं म्हणते पण रियाज वगैरे असं काही नाहीये, त्यामुळे मी गायिका नाहीये डेफिनेटली. थोडंफार गाते. पण पुढे कधी असा चान्स मिळाला तर तेवढी तरी तयारी ठेवेन की बाबा ओके, म्हणजे जर मला कोणी तेवढ्या विश्वासाने एखादं छोटंसं गाणं गायला बोलवलं तर त्यांच्या विश्वासाला पात्र राहावं इतका तरी रियाज सुरू करेन. सो तुला खरंच खूप शुभेच्छा यासाठी. आणि मला ह्याला जोडून एक प्रश्न असा आहे की फॅमिली बॅकग्राऊंड मधून असं मी वाचलं होतं की कुणीतरी संगीतकार आहे तुझ्याकडे, तुमच्याकडे, की ज्यांनी संगीत शिकले किंवा प्रॉपर माझे प्रोफेशनल बाबा स्वतः संगीतकार सिंगर, आहेत तर असं आकाशवाणीत. कोण आहे? आणि आमची घरी मोठी गायनशाळा होती, अजूनही आहे. माझे आजोबा हे व्हायोलिनिस्ट होते. माझ्या घरात सगळे क्लासिकल सिंगर आहेत. माझे बाबा स्वतः कंपोजर आहेत, त्यामुळे अननोन गाणी मला, माझ्या बहिणीला, आम्हाला दोघींनाही नोन गाण्यांपेक्षा अननोन गाणी सगळ्यात जास्त माहिती आहेत. आणि त्याचे आम्ही गाण्याचे कार्यक्रम पण खूप करायचो. सो घरातून गाण्याचं म्हणजे माझ्या माझ्या घरात गाण्याचंच वातावरण असल्यामुळे माझं तेव्हा विशारद पण झालं. इव्हन माझ्या आईलाही इच्छा होती की मी गाण्यात जरा पुढे करावं म्हणून. पण ठीक आहे, म्हणजे ते जसं जसं मला काम मिळत गेलं तसं जसं मी काम केलं. तर तिला पण तिचं काय असं हे नाहीये, ठीक आहे तुला आवडतंय ज्यात कम्फर्टेबल आहे तसं तू सगळं कर. पण मी जसं म्हंटल की करेन सुरुवात, पण पुढे कधी चान्स मिळाला तर तेवढा रियाज तरी आला पाहिजे. सो तो करेल. येस. आम्ही पण ऍक्च्युली, बरं ठीक नको आहे. इथे नको, तुला नाही प्लीज प्लीज नाही, प्लीज नाही. फरमाईश येत आहे ती वाचलंय मी गाणं ते. वगैरे, मी जरा ते तर वाचून न वाचल्यासारखंच केलंय, आणि ती फरमाईश पण माझ्या बहिणीनेच केली आहे. ती हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिला एक वेगळा फोन ओके. असणार आहे म्हणजे माझा. हो.
ते जाणवतंय आता मला. सो भरपूर ऑडियन्स क्वेश्चन येत आहेत. राजमाता नमस्कार, हाय मॅडम, हाऊ आर यू? तर थँक्यू. येस, हाय सुरभी, तुम्ही लॉट्स सगळे ऑफ लव्ह. सांगा कसे राजेश आहात, भोरे सगळे यांनी छान पाठवले. ना. असे अधूनमधून बोलत जाऊ आपण. आज खरं ह्यांच्या निमित्ताने म्हणजे तुम्हा लोकांच्या निमित्ताने माझं बोलणं होतंय, पण बघूयात लवकरच परत पुढचा लाईव्ह सेशन घेऊ. येस, हे सोनाली म्हणजे कुठे खाते सुरभीताई? तिचंच चाललंय, एक ते अननोन तिचंच सॉन्ग चाललंय. मराठी प्लीज. सुरभीताई तुम्हाला नाही, नंतर म्हणेन मी. आपण ना एक लाईव्ह जे आपलं असेल ना, ते आपण असं फक्त एक गाण्यांचं करूयात, वेगळं कार्यक्रम करू आपण गाण्याचा अर्धा तासाचा. येस, नक्की नक्की. सो जे कोणी आता जॉईन झाले त्यांचं पुन्हा एकदा वेलकम. आणि स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला फॉलो केलं नसेल तर लगेच जा आणि फॉलो करा असे छान छान लाईव्ह सेशनसाठी. आणि सुरभीताईला सुद्धा फॉलो करा. सो सुरभीताई, पुढचा एक पझल गेम खेळूया, एकदम शॉर्ट आहे. तर जसं की एक मी तुला इंग्लिशमध्ये वर्ड देणार आहे आणि ते तुला हिंदी किंवा मराठीमध्ये कन्वर्ट करून एका अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव ओळखायचं आहे. तर मी तुला एक एक्झाम्पल आधी तर एक मला आधी सांग, हे गेम कुठून तर आणलाय तुम्ही एक्झाम्पल शोधून? आहे रीच. तर रीच एकदम म्हणजे हे आमचे खूपच ओनर जे सॉलिड आहेत सॉलिड गणेश गेम सोळंके, आणलेले त्यांनी एकदम. हा, विचार बघूयात. ओके, सो मी तुला एक्झाम्पल देते. आमिर रीच, खान रीचचं असेल. जर तू हिंदीमध्ये कन्वर्ट केलं तर होतं आमिर. सो तुझा आन्सर असलं पाहिजे आमिर खान. येस. हा, सो पहिलं वर्ड आहे फ्रॅग्रेन्स. ओके. फ्रॅग्रेन्स. आता मराठी मराठी दोन सांगायचं. हिरोईन, तू कुणाचंही नाव सांगितलं तरी चालेल. अच्छा अच्छा, मी तुला हिंट दिली, मराठी हिरोईन आहे तर तू तू मराठी. शब्द काय फ्रेग्रन्स सांगितला ना? सुगंधा. येस, आणि इथं ऑडियन्स सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो. सुगंधा ही आहे ना, सुगंधा खांडकेकर. अशी कुठली हिरोईन आहे? खुशबू. हा, खुशबू तावडे. अमय भांगी यांनी. अरे हा, हिंदीत करायचं होतं का ते? मी आपला मराठीतच करून घेतलं. येस. हा, मी तुला ऍक्च्युली मराठी हिरोईन आहे म्हणून तर खुशबू. डिझायर. सो दुसरा वर्ड आहे डिझायर. आहेत मला मदतीला तसे बरेच जण. तमन्ना भाटिया. हो, भरपूर आहे. अगदी बरोबर आहे. राणी मुखर्जी. तिसरा आहे क्वीन. ग्रेट. तर आहे प्रॉस्पेरिटी. मराठी हिरोईन आहे. ऑडियन्स सुद्धा इथे हेल्प करू शकतात. आणि हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं इंग्लिश वर्ड. सो प्रॉस्पेरिटी हे वर्ड आहे. थांब जरा, मराठी कोणी मला मदत करताय का ते पण बघतेय मी. जरा वाट बघते. सांगा मला कोणीतरी प्लीज. ओके. हा, समृद्धी केळकर. राईट. मला मराठीतली कोण आठवत नव्हतं. येस, थँक्यू अमेया. समृद्धी केळकर, बरोबर. शेवटचा आहे इक्वेलिटी. सांगितलंय मी. ओके, ही हिंदी आहे का मराठी आहे का हिरो आहे? हिरोईनच आहे. इक्वेलिटी. आणि हे हिंदी पण नाहीये, हे मराठी पण नाही, हे साऊथ आहे. सो लाईक यू कॅन कन्वर्ट इन मराठी. साऊथची हिरोईन. कोण आहे यार, सांगा ना प्लीज. साऊथ. ऑडियन्स पोल. ऑडियन्स पोल लागतो सुविधायला. सो ऑडियन्सनी बडाबट आन्सर करा. एकता कपूर हिरोईन नाहीये. फेमस आहे का? ही पण साऊथची हिरोईन आहे.
खूप फेमस आहे. बापरे, अच्छा. विघ्नेश सोनवणेने आन्सर केलंय. थँक्यू. थँक्यू. येस. सो समंता प्रभू. येस. सो छान अगदी. खेळलीस तू. इथे पण तू 50 अबोव्ह आहेस. येस येस उलट येस. मला तर आणि वाटतं या सगळ्या दोन्ही म्हणजे ऑडियन्सला ज्यांनी मागचा ज्यांनी एक गेम जो झाला पार्टिसिपेट तो केलंय आपला त्यांना खूप खूप मूव्हीज वाला थँक्यू. तो, आणि थँक्यू सो या गेम मध्ये तर ऑडियन्सलाच म्हणजे जास्त, मला 25% त्यांना 75% असं झालंय. येस. ग्रेट. सो पुढे जाऊयात आपण. तू जे आता फूड ब्लॉग वगैरे करते, जे एन्डोर्समेंट करतेय, तर ह्यासाठी तू महाराष्ट्रभर मला फिरते की आवडतं तुला जिथं सगळीचकडे आवडतं जायला, तिथेच तू प्रश्न जाते? आवडण्याचा नाहीये. एकतर, आणि दुसरं, महाराष्ट्रात पण मी कुठेही जायला काही हरकत नाही. मी अशा वेळेला जाते जेव्हा मला असं की चला आज मी भरपूर खाणार आहे आणि आज मला बराच वेळ बसून पण खाता येईल, असा जर वेळ असेल तर मी डेफिनेटली मग एक एक दिवसात 2-2 ठिकाणी वगैरे पण जाते. मग मी सकाळ संध्याकाळ लंच डिनर वगैरे सगळं आपलं आटपूनच यायचं घरी. छान आयडिया आहे. सो माझा पुढचा प्रश्न सुरभिताई ओके. तुला आहे. तुझे पुढील प्रोजेक्ट हा, कुठले असणार आहे प्रोजेक्ट्स आहेत ते मी आता किंवा आहे किंवा कुठल्यावर काम डेफिनेटली करतेय? आता नाही सांगणार. आपण पुढचा जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे कधी होईल तसं तोपर्यंत बऱ्याच गोष्टी म्हणजे अनाऊन्स करता येतील, तर तेव्हा मी सांगेन. दुसरं, मी आता माझं म्हणजे स्वतःचं पण प्रोडक्शन सुरू केलंय. सो माझ्या प्रोडक्शनकडनं पण मी काही गोष्टी करतेय. काही याच्यात त्यात ऍक्टिंग करेन, काही याच्यात नाही करणार, पण छान छान स्टोरीज ग्रेट. वर काम चाललंय आणि माझं पण ऍक्टिंगचं काम चाललंय. वा, दॅट्स ग्रेट. सो तुझ्या प्रोडक्शनचं नाव सांगशील, तुझ्या इन्स्टाचं नाव सांगशील, नक्की जेणेकरून सांगेन, जे पण मी तेच एस्पायरिंग म्हणते, आर्टिस्ट आहेत मी ते आता नाही अप्लाय सांगू करू शकते, कारण अजून मी ते शकतील. लॉन्च नाही केलंय म्हणजे आणि अजून वेळ आहे आपण जरा त्याला थोडा. सो ते जेव्हा लॉन्च होईल तेव्हा सगळ्यांना कळेलच, आणि तेव्हा आपण इंटरव्ह्यू सपोज असेल आपला तर तेव्हा त्याविषयी बोलूच. येस, हो, तुला नक्की. पुन्हा एकदा मी स्टार कितीदा एंटरटेनमेंट म्हटलं बघ ना इव्हेंट आजच्या बरोबर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्येच, करायला आवडेल. 4-5 वेळा म्हणून झालं माझं की आपण करू इव्हेंट, आपण हे करू, इंटरव्ह्यू करूयात परत म्हणून. येस. इंटरव्ह्यू करूयात. ग्रेट ग्रेट. सो पुढील आपण एक शेवटच्या टप्प्यावर आहोत ताई, तर जास्त टाइम न घेता पुढील प्रश्न तुला मी विचारते. स्टार इव्हेंट कंपनीचे ओनर गणेश सोळंके आणि सुप्रिया रक्षे यांनी लॉकडाऊन मध्ये 150हून अधिक लाईव्ह सेशन केलेले आहेत. तर या मी तर आधी उपक्रमाबद्दल माझ्याबद्दल तुझं काय सांगेन मत की आहे? मी तेच म्हटलं की तुमच्या निमित्ताने आज मी खूप दिवसांनी लोकांशी मला बोलता येत आहे, आणि माझ्याकडून जरा माझं काय चाललंय हे थोडंफार त्यांना ऍटलिस्ट कळलं. आणि तुमच्या निमित्ताने मी इतका वेळ इन्स्टा सुरू ठेवलंय माझं आज, त्यामुळे थँक्यू. दुसरं, तुम्ही छान छान सगळ्या सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज घेता. बऱ्याचदा असं होतं की इंटरव्ह्यूज मधून ज्या लोकांना अनेक काही त्यांच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रश्न, काही करिअरच्या बाबतीत, जसं तू मगाशी म्हणालीस की मुलींना या फील्ड मधलं करिअर, मग मुंबईत कसं राहायचं वगैरे, अशा बऱ्याच बऱ्याच चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतात. आणि काही ना काहीतरी असतंच ना जरा आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे मलाच काय, मला वाटतं जेवढ्या लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला असेल त्या सगळ्यांनाच तुमच्या निमित्ताने का होईना लोकांशी बोलता येतं. जरा गेम्स जेवढे छान छान तुम्ही ठेवलेत, सो इंटरव्ह्यू बोर होत नाही, डेफिनेटली मजा तर येते. आणि परत परत वाटतं की यांच्यासोबत इंटरव्ह्यू करावा. तर ही फिलिंग सगळ्यात मोठी आहे आणि खूप महत्वाची आहे. तर ही फिलिंग मला पण आली आता, म्हणून मला असं वाटतं की खूप छान उपक्रम आहे आणि हे असंच चालू द्या छान. म्हणजे आम्ही पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि बोलत राहू, गप्पा मारत राहू. उत्तम. येस, ग्रेट. आणि उत्तम. आजच्या होस्टिंग बद्दल हे काय बघ, सांगशील होस्ट ताई? होस्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो. सो खूप छान तू, एकतर मला ते गेमचा हा विषय खूप आवडलेला आहे, आणि दुसरा प्रश्नही छान विचारलेस आणि मजा आली. मला आनंद याचा वाटला की चला, मी फूडी आहे हे तर मला पण माहितीये, पण ऍटलिस्ट ते व्लॉग, म्हणजे जे काय मी थोडंफार हे करते ते तुम्ही लोक बघताय, आणि तुम्ही पण जाऊन या. खूप छान छान रेस्टॉरंट्स आहेत जिथे मी गेले आणि याच्याबद्दल मी सांगितलंय. सो ते बघता, आणि आज आपण कनेक्ट झालो, बोललो, आणि होस्टिंग तर छानच आहे. नाईस.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो तुला खूप सारे आता येतात की ऑफ्टनली तू हो येत आवडेल. जा, ऍक्च्युली लाईव्ह ना करत मी जा, तर तुला सोलो लाईव्ह करायला त्या आवडेल गोष्टीला का? पण वर्ष वगैरे होऊन गेलं आय गेस. वर्षभरापूर्वी जरा मी येत होते थोडं लाईव्ह वगैरे. इतक्यात ह्या काही याच्यामध्ये झालं नाही, पण म्हटलं ना मी की तुम्ही म्हटलं म्हणून आज आले ऍटलिस्ट. पण येईन यानंतर पण मी सोलो लाईव्ह येईन, अधूनमधून बोलेन जरा सगळ्यांशी, नक्की बोलेन. हो असं होतं. आणि बऱ्याचदा मला मला अनेकदा हे लोक म्हणजे बरेच लोक विचारतात की Great. अरे कुठे गायब, म्हणजे अचानक कधीतरी बरेच फोटोज आणि व्हिडिओज आणि हे, आणि कधीतरी एकदमच गायब असते मी, हे मला पण माहितीये. पण ठीक आहे, तुम्ही पण मला थोडस ऍडजस्ट करताय त्यासाठी थँक्यू. परत टीव्हीवर लवकर ये असं खूप आपल्या ऑडियन्सने हो, स्टार्टिंग पासून सगळे म्हणत आहेत, टीव्हीवर तर मी आम्ही मी सगळे तुझी मी वाट तेच बघतोय. सांगायचंय मला सो सगळ्यांना. मला अनेक लवकर लोक तू विचारतात की आम्हाला नवीन एखाद्या सिरियल कुठली नवीन आहे वगैरे. मी आत्ता सध्या तरी असं काही म्हणजे असं सिरियलचा विचार आत्ता करत नाहीये. सिरियल करायला मला आवडतेच, नो डाऊट. पण आत्ता सध्या नाही. मे बी थोडं पुढे जाऊन वगैरे मी सिरियलचा विचार नक्की करेन. आत्ता अजून वेगळे वेगळे माझे प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील, आणि तेव्हा मला कळवा तुम्हाला छान वाटले का ते प्रोजेक्ट, तुम्हाला ते कॅरेक्टर आवडलं का, हे नक्की सांगा. आणि ह्या हो, आता पुन्हा एकदा ताई आपल्याबरोबर लाईव्ह येणार आहे असं ती म्हणली आहे, तर नेक्स्ट टाइम जेव्हा जेव्हा ती प्रोजेक्ट करेल तुम्हाला कळेलच, आणि थँक्यू. आपण तेव्हा पण तिच्याबरोबर गप्पा मारूया. सो ताई थँक्यू सो मच, तू आज आमच्याबरोबर जॉईन झाली वेळात वेळ काढून. थँक्यू सो मच फॉर सगळ्यांना जॉईनिंग. आणि थँक्यू. आणि ऑडियन्सला हो, पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू, ज्यांनी कोणी आतापर्यंत स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला नक्की फॉलो केलं नाही सगळ्यांनी स्टार लगेच एंटरटेनमेंट करा. इव्हेंटला फॉलो करा. आणि जे जे माझ्यासोबत आता बोलतायत त्यांना मी हे म्हणजे माझी इच्छा अशी होती आता सांगण्याची की मी लवकरच सोलो लाईव्ह सुद्धा येईन, तुमच्याशी अधूनमधून गप्पा मारेन. आणि गाणं म्हणायला लावलंय त्याप्रमाणे मी नंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये नक्की गाणं म्हणेन. आणि आपण लवकरच इंटरव्ह्यू परत करूयात. थँक्यू. 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 येस येस येस, बाय. थँक्यू थँक्स. सो मच ताई, थँक्यू फॉर कनेक्टिंग.